गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये। मी आज रव्याच्या पापड्या बनवायला घेतल्या। त्याच्यासाठी मी हे अर्धा किलो रवा धुवून साफ करून पहिला घेतला, त्याच्यानंतर भिजत घातला अर्धा तास आणि पाणी उकळायला ठेवलं। त्या पाण्यामध्ये मीठ टाकलं, पापड खार टाकला, मिरचीची पेस्ट टाकली, धनिया थोडासा टाकला म्हणजे कोथिंबीर, आणि थोडासा ओवा आणि जिरं टाकलं। आणि त्याच्यानंतर त्या पाण्याला उकळी आल्याच्यानंतर थोडा थोडा करून रवा सोडून घेतला आणि रवा सोडल्याच्यानंतर मस्त हलवलं तर अर्धा तास हलवून एकदम मिक्स करून घेतलं। आणि त्याच्यानंतर असं बॅटर थिक तयार करून घेतलं, म्हणजे मीडियम, म्हणजे पळी पापड टाकल्याच्यानंतर जास्त पसरलं नाही पाहिजे अशा अंदाजाने मिक्स करून घेतलं। आणि त्याच्यानंतर पूर्ण पापड हे टाकून घेतलं। तर एक खाट भरून असे पापड झाले होते माझे। आणि मस्त आम्ही दोघींनी टाकलं, अंजूनं मी, आणि टाकून घेतल्याच्यानंतर सुकायला 1-2 दिवस लागलं त्याच्यासाठी। आणि 2 दिवस सुकल्याच्यानंतर एकदम मस्त फ्राय करून पण बघितले, तर फ्राय केल्यावर पण टेस्ट पण मस्त लागत होती, छान झाले होते माझे पापड। तर चला इथंच एंड करते, बाय, भेटू।